Hello students, I welcome all the students of first year department for this lecture of programming and problem solving Python. So आपला टॉपिक युनिट नेम आहे डिक्शनरीज आणि युनिट नेम आहे फाईल हँडलिंगचा आणि त्याच्यातला टॉपिक आपण बघतोय डिक्शनरीज. ऑलरेडी आता डिक्शनरीज जे आहे ते तुमच्या सेकंड युनिटमध्ये झालेलं आहे, तरी पण मी रिपीट करते. डिक्शनरीज आता काय असणार आहे? सो डिक्शनरीज आर यूज टू स्टोर डेटा व्हॅल्यूज. आता हे तुम्हाला माहिती आहे डिक्शनरीज का कशासाठी यूज होतं, तर स्टोरिंग द डेटा व्हॅल्यूज. जे पण तुमच्या व्हॅल्यूज असणार आहे त्या की मध्ये तुमचे जे व्हॅल्यूज आहे ते स्टोअर करण्यासाठी की अँड व्हॅल्यू पेअर्स त्यामध्ये स्टोअर करण्यासाठी. अ डिक्शनरी इज अ कलेक्शन ऑफ. डिक्शनरी कशा कशाचं कलेक्शन आहे? सो डिक्शनरी इज अ कलेक्शन विच इज ऑर्डर. ठीक आहे, डिक्शनरी इज अ कलेक्शन विच इज ऑर्डर्ड. ऑर्डर असणार आहे, चेंजेबल असणार आहे अँड डू नॉट अलाउड डुप्लिकेट्स. डुप्लिकेट्स तिथे अलाउड नाही आहे. सो डिक्शनरीज आर रिटर्न विथ कर्ली ब्रॅकेट्स. डिक्शनरीज आपण कर्ली ब्रॅकेट्स मध्ये लिहितो अँड त्याला जे पण इट इट हॅव इट इट हॅज कीज अँड व्हॅल्यूज. करेक्ट. कीज असणार आहे, व्हॅल्यूज असणार आहे, त्या कीजच्या व्हॅल्यूज असणार आहे. सो कोलन सेपरेट इट्स की अँड व्हॅल्यू. की आणि व्हॅल्यू पासून कोलन जो आहे तो सेपरेट करतो. म्हणजे काय करतो, कीला सेपरेट ठेवतो आणि व्हॅल्यूला त्याच्यात सेपरेट ठेवतो. जेव्हा आपण कोलन असं लिहितो तेव्हा आता काय होतं इथे, आता आपण एक फोन बुकचं एक्झाम्पल जसं आपण मागं बघितलंय सेम तसंच फोन बुकचं एक्झाम्पल आहे. इथे आपण काय करतोय, कर्ली ब्रॅकेट्स मध्ये. का बरं? कारण डिक्शनरी आपण कर्ली ब्रॅकेट्स मध्ये दाखवतो. सो आता त्याच्यामध्ये आपण काय करतो आहोत, त्याच्यामध्ये आपण दाखवतो आहोत सपोज आकाश. आपण नेम घेतोय फोन बुक मध्ये आकाश आणि कोलनमुळे ते काय होतं, त्याची व्हॅल्यू जी आहे ती सेपरेट होते. कळतंय? आकाशची व्हॅल्यू आता त्याची फोन बुकची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे फोन नंबर काय आहे, कशाने सेपरेट होते, कोलनने. आता आपण कसं लिहितोय, सपोज हा जो पण काही नंबर असेल. सेकंड आपण काय करतोय, कॉमा देतोय. कॉमा देतोय म्हणजे एक पेक्षा आपण जास्त त्याची आपल्याला की अँड व्हॅल्यूज आपण टाकू शकतो. कसं टाकू शकतो? कॉमाने. आता मी सेकंड घेतला आहे पूजा आणि पूजाचा नंबर आहे. ठीक आहे. आता हाऊ टू क्रिएट अ डिक्शनरी. आता डिक्शनरी कसं क्रिएट करणार? अ डिक्शनरी कॅन बी क्रिएटेड बाय प्लेसिंग अ सिक्वेन्स ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. A dictionary can be created by placing a sequence of elements within curly braces. Within curly braces, हे बघा. A dictionary can be created by placing a sequence of elements. जे पण sequence of elements असणार आहे with curly braces बरोबर आणि separated by comma बरोबर. कळतंय? आपण डिक्शनरी क्रिएट करणार. आता कशी डिक्शनरी आपण क्रिएट करतो, सपोज D1. आपण याचं जसं फोन बुक घेतलं तसं काय आहे, D1 डिक्शनरीचं नेम घेतलं मी, इक्वल टू कर्ली ब्रेसेस मध्ये काय दिलं, आता मला इन जे पण कंट्री आहे, कंट्री अँड विथ कोड त्याचे पाहिजे आहे. आता कसं करणार मी, +91. करेक्ट. फर्स्ट आहे, ही झाली की. त्याची व्हॅल्यू काय आहे, 91 कशाचा आहे, कंट्री कोड इंडियाचा. सो त्याची ही इंडिया ही झाली व्हॅल्यू. तसंच सेम आहे +1 म्हणजे आता ही काय झाली की, त्याची व्हॅल्यू काय झाली, लंडन. सो प्रिंट मी काय सांगते आता, प्रिंट D1. प्रिंट D1 केल्यामुळे काय होतंय, जी पण तुमची लिस्ट आहे, ही जी डिक्शनरीची जी की अँड व्हॅल्यूज आहे त्या प्रिंट होतील. कशा प्रिंट होतील, +91 इंडिया, 1 लंडन. कळतंय? आता नेक्स्ट काय आहे, ऍक्सेसिंग डिक्शनरी आयटम्स. ऍक्सेसिंग, आता कसं ऍक्सेस करणार आपण डिक्शनरी आयटम्सला? सो वी कॅन ऍक्सेस अ व्हॅल्यू फ्रॉम डिक्शनरी. आता आपण डिक्शनरी मधून व्हॅल्यू कसं काय ऍक्सेस करणार, बाय युझिंग द की विदिन स्क्वेअर ब्रॅकेट्स. ठीक आहे. आता आपल्याला जर ऍक्सेस करायचं आहे तर युझिंग आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करावा लागेल किंवा गेट मेथडचा यूज करावा लागेल. सो दॅट आपण त्याच्या ज्या पण कीज अँड व्हॅल्यूज, ज्या पण कीजच्या ज्या पण व्हॅल्यूज आहेत त्या आपण ऍक्सेस करू शकतो. सो आता डी हे इथे आपण डिक्शनरी क्रिएट केली. आता काय आहे, नेम अजय अँड एज 22. आता नेम काय झालं की, अजय झाली व्हॅल्यू, एज काय झाला की 22 झाला त्याची व्हॅल्यू. सो ऍक्सेसिंग अ की. आता ही की ऍक्सेस करायची तर कसं करणार, प्रिंट इन ब्रॅकेट कोणती कोणती डिक्शनरी ऍक्सेस करायची, डी वाली. सो डी
इन ब्रॅकेट काय ऍक्सेस करायचं आहे, नेम ऍक्सेस करायचा आहे. कळतंय, नेम ही की ऍक्सेस करायची. सो मी काय देणार, नेम. कशात देते, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. कळतंय, प्रिंट वाला राऊंड ब्रॅकेट तर राहणारच आहे, पण डी ला मी काय देते, स्क्वेअर ब्रॅकेट देते. सो दॅट काय प्रिंट होईल, त्याची व्हॅल्यू काय आहे, अजय. अजय प्रिंट होईल. आता आपण गेट मेथड बघूयात. ठीक आहे, सेम मेथड गेट मेथड बघूयात. ऍक्सेस युजिंग गेट मेथड कसं करणार, प्रिंट सेम आहे, डी डॉट गेट इन ब्रॅकेट. आता जेव्हा तुम्ही गेट मेथड यूज करताय तेव्हा त्याला स्क्वेअर ब्रॅकेट येणार नाही, हे लक्षात असू द्या. कळतंय, जेव्हा तुम्ही गेट मेथड यूज करताय तेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट नाही येऊ द्यायचं आहे. सो त्यामध्ये काय आहे, नेम. कळतंय, मी आता नेम टाकलं सेम ऍज इट इज. तर इथं काय गेट मेथड यूज केली आणि त्या व्हॅल्यू काय आहे, अजय. अजय डिस्प्ले झाला. असं काही नाहीये, तुम्हाला एज जर करायचं असेल तुम्ही असंही करू शकता, प्रिंट डी इन स्क्वेअर ब्रॅकेट एज. तर एज काय प्रिंट होईल, 22. जर तुम्हाला गेट मेथडने पाहिजे तर फक्त इथे तुम्हाला एज त्याची जी पण की व्हॅल्यू असेल ती चेंज करायची, तुमचं इथे प्रिंट होईल. कळतंय, आता ऍडिंग अँड अपडेटिंग डिक्शनरी आयटम्स. आता ऍडिंग अँड अपडेटिंग डिक्शनरी आयटम्स मध्ये काय आहे ना, सो वी कॅन ऍड न्यू की व्हॅल्यूज पेअर्स. जे पण की व्हॅल्यू पेअर असणार आहे, किंवा और वी कॅन अपडेट एक्झिस्टिंग की बाय युझिंग दिस असाइनमेंट. आता कसं करणार आहे आपण, सो आपल्याकडे काय आहे, एक मिनिट, होप सो तुम्हाला दिसतंय थोडं. आता नेक्स्ट काय आहे, आपण डिक्शनरी कोणती, डी डिक्शनरी आपण क्रिएट केली. त्याच्यात काय होतं, नेम, अजय अँड एज 22. सो आता ऍडिंग अ न्यू की व्हॅल्यू पेअर. आता आपण काय करतोय, न्यू की व्हॅल्यू पेअर आपल्याला ऍड करायचं आहे. आता मला काय ऍड करायचं आहे, अजयचं काय ऍड करायचं आहे, मला रोल नंबर ऍड करायचा आहे. ठीक आहे, मी आता की अँड व्हॅल्यू दोघं पण आता कसं टाकते बघा, डी ऑफ, कळते, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकते, डी ऑफ रोल नंबर. जी मला की आहे, रोल नंबर जी आहे ती की आहे, रोल नंबर जी असणार आहे ती की आहे. आणि हे 15 जे आहे ते काय आहे, व्हॅल्यू आहे. कळतंय, हे काय आहे, की आहे. कळतंय, हे आहे की आणि ती आहे व्हॅल्यू. आता हे झाल्यामुळे काय होतं, आता मला मला काय करायचं, एक्झिस्टिंग मध्ये मला व्हॅल्यू चेंज करायची, तर मला कसं करावं लागेल, सेम आहे, फक्त काय करायचं, एक्झिस्टिंग मध्ये काय आहे, नेम. कळतंय, नेम आहे सपोज, किंवा एज आहे, तुम्हाला जे चेंज करायचं आहे ते. पण इथे जे तुमच्या लेफ्ट साईडला तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, कीची व्हॅल्यू, जी पण, सॉरी, जी की आहे, जे पण कीचं नेम असणार आहे ते तुम्हाला लेफ्ट साईडला लिहावं लागणार आहे, आणि राईट साईडला काय, त्याची व्हॅल्यू. सो आता नेम आहे, ठीक आहे, नेम. मी काय करते, डी ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये देते, लक्षात ठेवा आहे, नेम. आणि त्याची व्हॅल्यू मी देते आहे, इथे काय आहे, अजय, मी व्हॅल्यू देते आहे अनिल. आणि मी काय करते आहे, प्रिंट, मी सांगते आहे प्रिंट, जे डिक्शनरी आहे माझी ती प्रिंट करा, म्हणजे कोणती, डी. त्यामुळे आता काय होतंय बघा, नेम आपण व्हॅल्यू चेंज केली, अनिल, नेम अनिल, एज 22. आणि रोल नंबर आपण काय ऍड केला इथे, रोल नंबर, की अँड व्हॅल्यू पेअर ऍड केली, काय आहे, रोल नंबर 15. अशा प्रकारे तुमचा 4th युनिट जो आहे तो कम्प्लीट झालाय. थँक्यू.